प्रवीण खरड ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि सर्वांची मन जिंकली आमच्या सलमान खान यांनी. चांगला डान्स अगदी लगन लगी या गाण्यावरती ते नाचताना पाहायला मिळाले. सन्मानित करूया आपण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीनं. प्रवीण खरड ठरला या मॅचचा सुपर डुपर हिरो. 40+ खेळाडू. एज जस्ट इज अ नंबर. वय फक्त तुमचा आकडा सांगतो, परंतु टॅलेंट तुमच्यामध्ये असायला हवं आणि आज टॅलेंट पुन्हा एकदा सिद्ध केलं प्रवीण खरडनं. आणि पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचला आपण सुरुवात करूया. साई 40+ आणि गावठाण 40+. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले किशोर मडवी. बॉल चाललाय सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. नेहमीच साई संघ आम्ही 40+ स्पर्धेमध्ये खेळताना पाहत असतो. बऱ्याच स्पर्धा ते खेळत असतात 40+चे खेळाडू आणि त्यांच्या विरोधात आज गावठाणचे खेळाडू उतरलेत. किशोर मडवी हा देखील एक तेवढाच ताकदवार खेळाडू आहे. अनेक वर्ष गावदेवी गावठाण संघामध्ये तो खेळत आलाय. तो आज 40+ मध्ये. टॅपिंग क्रिकेट शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचं उदाहरण दिलंय आणि दुसरा बॉल देखील पाठवलाय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. स्ट्राइक रेटनं तो फटकेबाजी करतोय. धावफलकावरती धावा झाल्यात बिनबाद 8. समोर टाकलाय बॉल. ऑन साइडला उडवलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या दिशेनं. इट्स अ मॅक्सिमम 2 बॉल 2 चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती मोठा षटकार. बॉलमध्ये 14 धावा ठोकल्यात. आज खेळाडू कक्षामधूनच सेट होऊन आलेत किशोर. साई टीम 12 खेळाडू पाठवा. गॅप मध्ये खेळलेत पुन्हा एकदा. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय दणदण करत सीमा रेषा पार. ओव्हर मधला तिसरा चौकार. सर्व मनोज शेठ मडवी यांचं देखील आगमन झालंय. त्याचा आम्ही शब्द सुमनानं सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सातत्याने स्पर्धेवरती प्रचंड मंडळींनी प्रेम दाखवलं आणि आज देखील मान्यवरांची गर्दी तुम्ही पाहू शकाल. हे सर्वाधिक प्रेम आहे ओमकार गावदेवी गावठाण टीम वरती आणि याच प्रेमाखातीर आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आम्ही आदरपूर्वक सन्मान देखील करू. पण तू धूम धडाका माजवलाय किशोर मडवीनं. हो कॅच कॅच सोडलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खराब फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी वळलेत खेळाडू आणि पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केल्यात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पूर्णपणे दबाव निर्माण करत असताना बॅट्समन किशोर मडवी व्हेरी गुड बॅटिंग. काय दर्जेदार फलंदाजी. साई 40+च्या विरोधात पनवेल विपक्ष उरण अशी मॅच आपण म्हणूया. कारण साई संघ ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगळीच हवा या टीमची आहे. बॅकफुटवरती केले पंच केलाय. आज सचिन तेंडुलकरची आठवण करून देत आहेत किशोर. वारंवार कौशल्यपूर्ण फटके. आणखीन एक फटका चांगला आलाय. 4 धावा चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे तब्बल 24. मध्ये हुकूमत राहिली ती म्हणजे किशोर मडवी या खेळाडूची. तब्बल 24 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 काढल्यात. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज.
दुसऱ्या षटकामध्ये गजानन येताना पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीण यांनी तब्बल धावा खर्च केल्या, जवळजवळ 24 धावा. तो या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो जासई 40+ विरोधात क्वार्टर फायनल खेळणार आहे. त्यामुळे कुठला संघ जासईच्या विरोधात खेळेल याची प्रतीक्षा आता जासईच्या समर्थकांना देखील. गावठाण 40+ आणि त्यांच्या विरोधात साई 40+, ही चौथी मॅच आपण अनुभवत्या. वेल प्रचंड वाढल्या. आणखीन 3 सामने या मॅच नंतर आम्हाला पूर्ण करायचे आहेत. विनंती करतो खेळाडूंना प्लीज टीम मीटिंग घेऊ नका, सर्व खेळाडू एकत्रित जमू नका, ही सूचना लक्षात ठेवा. आणि प्लीज कोऑपरेट करा, सहकार्य करा आयोजकांना, कारण प्रथमच आयोजन केलं आणि ही स्पर्धा आम्हाला दिवसा उजेडामध्ये पूर्ण करायची आहे, हे स्वप्न आमचं आहे. पुढचा बॉल गजानन येतात. दुसरं षटक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात आहे. रन्स मिळेल. अवघी एक बॉल सोडलाय, त्यामुळे आता दुसरी धाव घेण्याची संधी आहे. आणि पाहता पाहता 2 धावा. किशोर यांचं कौतुक करूया आपण. सुरुवातीला ते हळूहळू धावले, त्यांना स्ट्राईक घ्यायची होती, परंतु जसं त्यांनी पाहिलं ना खेळाडूंना बॉल सोडलाय, लगेच दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. किती चपलाई खेळाडू मध्ये. 2 धावेने संघ पोहोचेल 26 वरती. एक चांगला स्कोर इथे बनू शकतोय, कारण अवघ्या 7 बॉल मध्ये 26 काढल्यात. 5 षटकांची मॅच ओव्हर द विकेट्स. गजानन समोर टाकलाय बॉल, लॉंग ऑफ मध्ये धाडलाय. क्षेत्ररक्षक तैनात. रन्स मिळेल फक्त 1च धाव. आणि सर्वांचं लक्ष राहिलं ते म्हणजे किशोर मडवीच्या बॅटिंगकडे. सध्याच्या घडीला तो वेगानं धावा जमा करतोय. चांगली बॅटिंग, विस्फोटक अंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. आडव्या बॅटने खेळून काढल्या फटका. प्रोटेक्शन तैनात आहे मिड विकेटला. या ओव्हरमध्ये मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. पहिल्या ओव्हरमध्ये धूमधडाके राहिला. पॉवर प्लेचं पहिलं जे षटक होतं ते जिंकलं किशोर मडवीनं. गावठाण संघानं पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा ठोकल्या. परंतु हे दुसरं षटक गजानन सध्याच्या घडीला चांगली बॉलिंग करतायत. गजानन यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. एक चांगला खेळाडू म्हणून साई टेनिस क्रिकेटमध्ये ओळखला जातो, परंतु तेवढाच ताकदवार खेळाडू आहे. गावठाण टेनिस क्रिकेटचा अंकुश टकलेच्या बॅट मधून आलाय एक मोठा हल्ला, षटकार. ठोकलेला कमालीचा फटका. 6 धावेने संघाची धाव संख्या तब्बल 34 धावा धाव फलकावरती. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात इथे. 34 रन्स. फुलटॉस बॉल पुढे आले आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडॉनचा खेळाडू पोहोचला. रन्स मिळते फक्त 1च धाव. आणि एका धावेने संघाची धाव संख्या 35 वरती. 1.5 बॉलचा खेळ संपला. दुपारचे ठीक 3:35 होत आहेत. आणि सध्याच्या घडीला IPL ची क्रेज प्रचंड आहे. आणि इथून चांगला फटका कन्वर्ट केलाय क्षेत्ररक्षक बंटील. प्रेक्षक आज किशोर मडवीला थांबवणं कठीण आहे. अनस्टॉपेबल बॅटिंग, लाजवाब स्ट्रोक, बॉल जाईल सीमा पार, षटकार. प्रेम मडवी अगदी खुश होत आहेत, कारण पप्पांनी चांगली बॅटिंग केली आणि प्रेमच्या चेहऱ्यावरती आनंद. आणि आमचे जे प्रेक्षक जे आयोजक आहेत 12वे खेळाडू अगदी पाणी घेऊन पोहोचले, त्यांचा आपण विशेष कौतुक करूया. मिहीरला आपण पाहतोय. मिहीर चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये देतोय. एक अशी पिढी आहे ज्यांनी आपलं क्रिकेटमध्ये काल गाजवलाय आणि एक अशी पिढी तुम्ही मैदानामध्ये पाहताय जो पाणी घेऊन गेलाय. येणारे काल गाजवणारे खेळाडू म्हणजे फ्युचर आणि पास्ट याची चर्चा राहिली. पाणी घेऊन गेल्याचे जे खेळाडू प्रेक्षक गेले होते मिहीर अगदी येणाऱ्या कालामध्ये ते देखील क्रिकेट खेळतील. आणि सध्याच्या घडीला गावठाणचे खेळाडू बॅटिंग करतात, चांगली बॅटिंग. किशोर मडवीनं काय तडाखा दिला.
गावदेवी गावठाणमध्ये जेव्हा ते खेळाडू म्हणून खेळत असतात त्यांच्या वाट्याला जास्त बॅटिंग येत नसते, परंतु आज 40+ मध्ये जेव्हा त्यांना संधी मिळाली आणि आज विस्फोटक अंदाज कमाल केले आज किशोरनं. 2 षटकांचा खेळ संपला आणि 12 बॉलमध्ये तब्बल 41 बनल्यात. सर्वाधिक मोठी पार्टनरशिप, फास्टेस्ट पार्टनरशिप म्हणूया आपण, वेगाने धावा काढल्यात. 41 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 घेऊन चिंटू मैदानाच्या आतमध्ये आलाय. चिंटू त्याच्यावरती स्वीप करत असताना फटका खेळलाय. आणखीन एक कमालीचा स्ट्रोक, बॉल षटकार. कॅच साठी पारितोषिक आहे प्रेक्षकांना. 200 रुपयाचं कॅश प्राइज आयोजकांच्या माध्यमातून आणि मेघनाथ शेठ मडवी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. कुणी कॅच ऐवज येईल पकडू दे. बॅटच्या अगदी वरच्या भागाला लागलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. चार धावा मिळतात आणि 4 धावसंख्येनं संघाचं अर्धशतक कंप्लीट झालं. अवघ्या 14 बॉलमध्ये गावठाण टीमने 51 धावा ठोकल्यात. अवघ्या 14 बॉलमध्ये 51 धावा. फास्टेस्ट 50, वेगवान 50 धावा. पुढे आले. इथे चान्स सोडलाय विकेट किपरनं. ही संधी सोडली. अगोदरच बॅट्समन पुढे निघाले होते, कनेक्शन नव्हते या बॉलवरती. डॉट बॉल 24 सांगता. 15 बॉलमध्ये 51 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना गावठाण 40+ आणि त्यांच्या विरोधात तुम्ही साई 40+ ची मॅच अनुभवत्या. विकेट किपरनं चुकी केली. बॉल जज करता आला आणि स्टंप वरती कनेक्शन करू शकले नाहीयेत आणि इथे मोठा चान्स सोडलाय. हे फार घातक राहील. कदाचित अंकुश राहिला खेळपट्टीवरती. 5 सोडलेला चान्स आणि आता फुल टॉस दिलाय आणि त्याला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. आज एकही गोलंदाजाला सोडत नाहीये गावठाणचे खेळाडू. पहिल्या ओव्हरमध्ये देखील रन्स 24 काढल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील दमदार बॅटिंग आणि इथे देखील तिसरं षटक सुरू आहे चिंटूचं आणि चिंटूचं देखील स्वागत केलंय. मागील 4 बॉलमध्ये 16 धावा खर्च केल्यात. खराब गोलंदाजी. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. खेळाडू पोहोचतायत. 1 झाले कंप्लीट आणि पाहता पाहता 2 रन्स देखील तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केल्या जात आहेत. 59 धावा. या स्पर्धेतील विक्रमी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळू शकते. जर असा बॅट्समन फलंदाजी करत राहिले बॅट्समन तर एक विक्रमी धावसंख्या. आणि आता जर स्कोर वरती नजर पाहिली तर अवघ्या 17 बॉलमध्ये 59 झाल्यात. आडव्या बॅटनं एका टप्प्यानं बॉल जाईल सीमारेषा पार. फटकेबाजी दमदार सुरू आहे आणि या 4 धावसंख्येनं 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात गावठाण टीमच्या तब्बल 63 धावा. तीन षटकांचा खेळ संपला गेला आणि या 3 षटकांमध्ये 63 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 21चा रन रेट आहे.
शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि षटक क्रमांक 4 तब्बल 63 बनल्यात. इथे चुकी पुन्हा एकदा गोलंदाजाने केली. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. एक्स्ट्रा रन फ्री हिटचा इशारा केला अंपायर्सनं. एका धावेने संघाची धावसंख्या 64 धावा. निलेश गोलंदाजी ट्रॅकवरती. डावकुऱ्याचा वेगवान गोलंदाजा फ्रीटचा बॉल. चला फायदा उचलू दिला नाही फ्रीटच्या बॉलवरती. इथे लाईन चांगली पाहायला मिळाली. रन्स आता कशा थांबल्या जातील याच्याकडे लक्ष वेधायचं आहे गोलंदाजी डिपार्टमेंटला. आणि जर अशा चुका वारंवार तुम्ही कराल तर एक मोठा स्कोर, मी तर म्हणेल धावा तर अगोदरच बनल्यात, पण तो आता उर्वरित काही बॉल आहेत त्यामध्ये थांबवणं गरजेचं आहे. 64 झाल्यात. इथे देखील बॉल सोडल्या. लाईन पाहिली अंपायर्सनं. पप्पू गायकवाड सर पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगला अंपायर्स तुम्ही आत्मारामजी कोळी सरनं पाहताय. दोन्ही नामांकित खेळाडू राहिलेत. आपापल्या गावासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी वर्चस्व स्थापित केलं आणि सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये प्रचंड मागणी या पंचांना असते. बॅकफुट वरती गेले, बॅटची एज लागले आणि विकेट क्रमांक 1 पहिला धक्का 65 या धावसंख्येवर. स्क्रीनवरती तुम्ही किशोर मडवी यांना पाहताय. 11 बॉल मध्ये तब्बल 31 धावा, 310चा स्ट्राईक रेट. किशोर मडवी या खेळाडूच्या बॅट मधून 11 बॉल मध्ये 31 धावा आल्यात. अशा गोष्टी आपण करण मडवीला करताना पाहतो, पण तो आज किशोर मडवी हा खेळाडू पाहायला मिळाला ज्याच्या बॅट मधून 31 धावा येताना पाहायला मिळाल्या होत्या. तडाखेबाज फटकेबाजी. नवीन खेळाडू सुनील टकले मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन सुनील टकले. 2 बंधू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अंकुश टकले आणि सुनील टकले. अंकुशच्या बॅटिंगचा जर विचार केला तर तो देखील 32 वरती बॅटिंग करतोय. कदाचित 50 धाव संख्या बनवण्याची संधी आहे त्याला. चला घाई करा साई टीम. वारंवार फिल्डिंग मध्ये आपण जास्त वेळ खर्च करते. त्याच्यानंतर आम्हाला 3 सामने पूर्ण करायचे आहेत. विनर्स वर्सेस विनर मॅच होईल. जासईच्या विरोधात जिंकणारा संघ आणि तिथून जो संघ जिंकेल तो थेट वेशवी संघाच्या विरोधात सेमी फायनल खेळेल. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध हा बॉल. रन्स मिळेल 1 सिंगल. रन्स बनल्या 66 धावा. मोठी धावसंख्या बनवण्यामध्ये यशस्वी राहिले गावठाण 40+ खेळाडू. आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेचं केंद्रबिंदू पाहायला मिळतात. महत्वाची स्पर्धा. बरेच संघ उत्सुक होते, परंतु 4 ते 5 दिवसामध्ये या स्पर्धेचं नियोजन साधलं गेलं आणि लगेच 16 संघ देखील प्रतियोगितेमध्ये खेळण्यासाठी सहभागी झाले. कारण हीच तर ओळख आहे ओमकार गावदेवी गावठाणची. 5402 लकी नंबर आहे. मेघनाथजी मडवी यांचा थोडेसे स्लिप झाले. खेळाडू वेगाने धावत गेले आणि बॉल अगदी भवऱ्यासारखा गरगर विंगत होता. डॉट बॉल. आणखीन एक प्रेशर निर्माण करणारी गोलंदाजी. या ओव्हरमध्ये रन्स वाचवल्यात. फक्त या ओव्हरचा विचार केला तर 3च धावा आल्यात. चांगली गोलंदाजी. एक महत्वाची विकेट्स देखील घेतली. शेवटचे काही बॉल शिल्लक. अंकुश टकले आडव्या बॅटनं उडवलाय आणि या षटकारानं अंकुश पोहोचलाय तब्बल 38 या धावसंख्येवरती. षटकार धाव फलकावरती धाबा पाहायला मिळतात. 72 बाद तर धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण 4थं षटक निलेश यांचं पाहतोय आणि इथे देखील एक षटकार पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल. टॅपिंग क्रिकेट सॉफ्ट हँडने खेळलाय. स्ट्राईक घ्यायचे अंकुशला आणि इथून एका सिंगलला अंकुश पोहोचलाय.
अवघ्या 13 बॉल मध्ये 39 या धावसंख्येवरती 4 षटकांचा खेळ संपला जातोय. 4 षटकांमध्ये धावा आहेत. एक खेळाडू बाद. गावठाण 40+ 73 धावा. अंकुश साठी पारितोषिक आले. जर 50 धावा काढल्या तर मेघनाथ शेठ मडवी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज या अंकुशला दिलं जाईल. 39 वरती बॅटिंग करतोय. फटका फसलाय आणि कॅच देखील सोडले. हा कॅचच सोडला नाही तर बॉल डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर फेकला. षटकार. मध्ये हा फटका कॅच पकडला तदनंतर बाहेर फेकला. कदाचित तिथे प्रेक्षक असायला हवे होते. आयवा कॅचची संधी त्यांना मिळाली असती. 200 रुपयात आयवा कॅचला. आणि अंकुशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले. 44 वरती पोहोचले अंकुश टकले. दर्जेदार खेळाडू. कित्येक वर्ष ज्या खेळाडूंना गावठाण संघामध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं आणि सध्याच्या घडीला 40+. फुल टॉस टाकलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यानं अंपायरचा इशारा येईल. 4 रन. (49) नॉट आउट. 49 धावा धावफलकावरती वैयक्तिक लागल्यात अंकुश टकलेच्या. आणि या स्पर्धेमधला पहिला खेळाडू राहील का ज्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 50 धावसंख्या त्याच्या बॅट मधून प्रेक्षकांना पाहायला मिळतील. हे नाव आहे अंकुश टकले. गावठाण टेनिस क्रिकेटचा आणखीन एक विस्फोटक अंदाजानं खेळणारा बॅट्समन आज पुन्हा एकदा त्या नावाची दखल घेण्यास प्रेक्षकांना भाग पाडले. दमदार बॅटिंग. अवघ्या एका धावेची आवश्यकता. (49) वरती बॅटिंग करतोय आणि या सिंगलनं 50 धावा. एकदा टाळ्या उद्या अंकुश टकलेसाठी. वैयक्तिक 51 धावा. एकदा बॅट उंच करा अंकुश टकले. ओल्ड इज गोल्ड. जुनं तेच सोनं. आणि आज पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये ते पाहायला मिळालं. एज जस्ट इज अ नंबर. वय फक्त तुमचा आकडा सांगतोय परंतु तुमचं टॅलेंट हे तुमची गुणवत्ता तुमच्यामध्ये असेल तर ती प्रेक्षक दखल देखील घेत आहेत. आणि आज कमाल केले अंकुश टकलेनं. वैयक्तिक 51 धावा. एकमेव असा खेळाडू आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये 50 धावा ठोकल्यात आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज मेघनाथ शेठ मडवी यांच्या माध्यमातून. परंतु 50 वरती तो थांबलेले नाव अंकुश नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक तडाखा षटकार. तब्बल 91 धावा या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय. गावठाण 40+ टीमनं सर्वाधिक धावा काढल्यात एका मॅच मध्ये आणि तो स्कोर तुम्ही पाहता 91. शेवटचे 2 बॉल 100 होतील का कम्प्लीट. तिहेरी धावसंख्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का. प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. रणजित पाटील. चला रणजित दादा उशिराने पारितोषिक लागला आणि रन्स काढल्यात जवळजवळ 57 धावा. एकदा जोरदार टाळ्या होत्या अंकुश टकलेसाठी. कमालीची बॅटिंग. दर्जेदार परफॉर्मन्स. स्क्रीन वरती आपण अंकुश टकलेला पाहताय ज्यानं लाजवाब फटकेबाजी केली. अवघ्या 17 बॉल मध्ये 57 धावा. 6 षटकार 3 चौकार. 17 बॉल तो खेळलाय आणि 57 धाव संख्या काढून हा परतले अंकुश टकले. टीमचा कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये. अनिल मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि एक षटकार मारला तर रणजितजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अनिल यांना.
स्टेजवरती षटकार मारा, अनिल 1000 रुपये मिळतील. आणि मेघनाथ शेटमडवी यांच्याकडून देखील 500 रुपये षटकारला. अनिल किती पारितोषिक आता लागले. एक षटकार 1000, स्टेजवरती मारला तर 1500. 91 झाल्यात. शेवटचा बॉल फुलटॉस त्याने टाकलाय, परंतु बॉल चाललाय 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा आणि इथून स्कोर बनलाय तब्बल 95. आणि हा सामना जिंकण्यासाठी 96 धावसंख्येची आवश्यकता. साई 40+ संघ 96 तुम्हाला काढाव्या लागतील. 30 बॉल 96 धावेची आवश्यकता. चला आपण सन्मान करूया. या स्पर्धेमध्ये उपस्थित असणारे मानव एंटरप्राइजेसचे सर्व मनोज शेठ साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूया. मेघनाथ शेठ मडवी यांना मी विनंती करेल की आपण मनोज शेठ साहेबांचा आदरपूर्वक सन्मान करायचा. मानव एंटरप्राइजेसचे सर्व साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दमदार व्यक्तिमत्व, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये साहेबांचं योगदान आम्ही पाहिलं. आणि आज या स्पर्धेमध्ये देखील उपस्थित असणारे आमचे मान्यवर सन्मानित करतोय आम्ही. दीपक अगोदरच खेळाडू उतरलेत मैदानामध्ये. तिकडे किती खेळाडू झालेत ते बघा अगोदर. दीपक पहिले खेळाडू उतरलेत. आता दीपक यांना घ्यावंच लागेल गावठाणचे खेळाडू. गावठाणचा कन्ना आहे दीपक. 11 मध्ये खेळतील आज दीपक. इथे मानव एंटरप्राइजेसचे सर्व मनोज शेठ साहेबांचा सन्मान केला गेला. धन्यवाद मनोज शेठ साहेब, आपला विशेष सन्मान. नितीन शेठ यांचा देखील आपण सन्मान करूया. मी मेघनाथ शेठ मडवी यांना विनंती करेल की आपण नितीन शेठ साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आणि उपस्थित असणारे आमचे लाडके मान्यवर महेंद्रजी मडवी यांचा देखील आम्ही सन्मान या ठिकाणी घेतोय. मान्यवरांचा विशेष सन्मान. धन्यवाद. मान्यवरांचा विशेष सन्मान आपण पाहताय स्क्रीनवरती. ज्यांना सन्मानित करत असताना आमचे मेघनाथ शेठ मडवी. 30 बॉल 96 धावसंख्येचा पाठलाग. चला बॉल द्या. मैदानामध्ये दीपक यांना आपण पाहतोय. विश्वास मडवी यांचा आपण सन्मान करूया. या ठिकाणी उपस्थित असणारे विश्वासजी मडवी साहेबांचा सन्मान मेघनाथ शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला प्लीज बॅट्समन पाठवा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. दीपक दशरथ मडवी आवडते खेळाडू आहेत सर्व गावठाणचे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांची बरीच चर्चा रंगले. दीपक मडवी, चला टीम मीटिंग मध्ये अभि सहभागी व्हा. आपण नक्की खेळाडू काय बोलतात ते ऐका आपण. दीपक मडवी जे सांगतील ते खेळाडू टीम ऐकेल. दीपक नक्की चाललेत कुठे ते आम्हाला प्रश्न पडला. मगाशी फाईन लेगला चालले होते, आता ते आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलेत. दीपक मडवी कुठे फिल्डिंग करायची तुम्हाला? चला मन का राजा, जर तुम्ही बॉलिंग मागितली तर बॉलिंग देखील देतील तुम्हाला. आता जे काही करायचं ते मागा फक्त, कारण रन्स फार आहेत. 96 धावा, प्रचंड धावा आहेत. त्यामुळे आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. दीपक यांनी प्रचंड मेहनत घेतली स्पर्धेमध्ये. आम्ही 2 दिवस पाहतोय ऑलिंपियर्सच्या भूमिकेमध्ये. आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान ते करतात. ऑलराऊंडर आहेत ते, ऑलराऊंडर. येस, या स्पर्धेमधले ते महत्वाचे घटक आहेत. आणि जस्करला आयकॉन ते खेळतील. नाईट आज मॅच आहे आणि जस्करच्या नाईट मध्ये तुम्हाला खेळायला मिळेल. तीस चेंडू आणि 96 धावसंख्येचा पाठलाग. सलामीचे खेळाडू आलेत मैदानामध्ये. विजय आणि गजानन, चला प्लीज सामना ऑन करा. 4 वाजतायत. 3 सामने पूर्ण करायचे आहेत. 1-1 तास लागला तर 7 वाजतील स्पर्धा संपायला. तेवढा टाइम नाही आपल्याकडे.
मॅचला करूया सुरुवात. 5 ओव्हर 96 धावा. पहिलं षटक सुनील टकले. पहिला बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडूने केले सुरुवात. प्रचंड मोठा धावसंख्येचा डोंगर आहे. 96 धावा. कदाचित 55, 60, 65 असत्या तरी देखील मॅच मध्ये लक्ष राहिलं असतं, पण धावा प्रचंड बनल्यात. तो हार मानणारा साई संघ नाहीये, तो देखील संघर्ष करेल. 2 बॉल डॉट. निर्धाव चेंडू. तिकडे किशोर मडवी यांनी अपील केली, अनिल यांनी अपील केली नव्हती. गोलंदाज इंटरेस्टिंग नव्हते. डॉट बॉल. विकेट कीपर अनिल, कॅप्टन कूल. आज महेंद्रसिंग धोनीची भूमिका अनिल बजावतात. कर्णधार आहेत गावठाण 40+ टर्न केला बॉल आतमध्ये वळवला, परंतु त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. खेळाडू धावतायत. बॉल वेगळ्या दिशेने, खेळाडू धावत सुटले वेगळ्या दिशेनं. रन्स मिळत आहेत 4. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ संपला गेला आणि धावफलकावरती धावा आहेत बिनबाद 4. प्रत्येक बॉलवरती प्रहार करायचा आहे. प्रत्येक बॉल मोठा फटका हवाय. बाउंड्री हवे प्रत्येक बॉलवरती. शफल झाले. ऑफस्टमच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन नाहीये. डॉट बॉल होईल सांगता. निर्धाव चेंडू आल्या. 4 चेंडूंचा खेळ संपला आणि अवघ्या 4च धावा. पहिल्या सत्रामध्ये जे बॅटिंग केली गावठाण टीमनं, विशेष किशोर यांचं आपण कौतुक करूया. सुरुवात त्यांनी चांगली करून दिली. इथे देखील डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपला आणि अवघ्या 4 धावा. 92 धावेची आवश्यकता 25 बॉलमध्ये. कठीण मॅच आहे पूर्णपणे साई टीमला. जणू काही एकतर्फी सध्याच्या घडीला मॅच चालले की काय, आणि मोठे फटके देखील येत नाहीयेत. 96 काढायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही डॉट बॉल खेळता तर मॅचमध्ये तेवढा इंटरेस्ट राहणार नाही. प्रेक्षक देखील थोडेसे कंटाळलेत, कारण मोठे फटके प्रेक्षकांना पाहायचे आहेत. आतमध्ये वळवलाय बॉल. मिस टायमिंग आहे, पण तू खेळाडू कुणी नाहीये त्या ठिकाणी. डिप मिड विकेटला बॉल चालला एका टप्प्यानं. सीमा पार. चौकार. आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना साई 40+ टीमची धावसंख्या बिनबाद 8 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 ते 20 धावा काढायच्या प्रत्येक ओव्हरमध्ये. पण तो इथे जवळजवळ 12 ते 13 धावा मागे राहिलाय पहिल्याच ओव्हरमध्ये. साई 40+. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज रवींद्र येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. इथे बॉल सोडल्या, मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न केला आणि पाहता पाहता 2 धावा देखील वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 10 वरती. बिनबाद 10. दुसरं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे आणि आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल फिरून खेळलाय, मागे पाठवलाय. टप्पा बॉल आणि त्याच्यावरती प्रहार करत असताना बॉल सीमा पार. 4 रन. चार धावा मिळतात आणि 4 धावसंख्येने संघ पुढे चालला. धाव फलकावरती 14 धावा. असे फटके मारायचे आहेत प्रत्येक बॉलवरती. 4 रन षटकार, तरच तुम्ही मॅच जिंकू शकताय. साई 40+ संघ एक नामांकित संघ. बऱ्याचशा स्पर्धा साई 40+ चे खेळाडू खेळत असतात. तो आज त्यांच्या समोर गावठाण टीमने चांगली फलंदाजी केली. इथे फटका चाललाय सीमा पार. चौकार.
4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 18 धावा. 1.3 बॉलचा खेळ झालाय आणि आतापर्यंत मागील 2 बॉलमध्ये 2 लगातार चौकार आलेत. बॅटच्या रडार मध्ये आलाय, आवाज चांगला निघाला बॅट मधून, बॉल जाईल सीमा पार, षटकार. षटकार पाहायला मिळाला आणि या षटकारने संघाची धावसंख्या 24 रन्स. आणखीन एक चांगला फटका, बॉल जाईल पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत. 96 धावसंख्येचा पाठलाग करायचे. चला गावठाण टीम कोऑपरेट करा. 2 बॉल मध्ये मागील 2 षटकार, त्याच्या अगोदर 2 चौकार. हे षटक थोडस महागडं झालंय आणि जवळजवळ 22 धावा अगोदरच आल्यात. 5 बॉल अद्याप शेवटचा बॉल बाकी आहे. 30 धावा धावफलकावरती, लास्ट बॉल पार करतील का? मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. सुनील टकले बॉल खाली पोहोचलाय आणि इथून पकडला गेलाय कॅच. पहिली विकेट्स फलंदाज होतील झेलबाद. येणारे शेवटचे 18 बॉल 66 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 22 धावा. रिक्वायर्ड रन रेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय 18 चेंडू आणि 66 धावा. नवीन खेळाडू समा मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश टकले. 18 बॉल 66 धावा. चला प्लीज गावठाण टीम कॅप्टन या गोष्टीकडे लक्ष ठेवा. स्पर्धा आपली आणि आपल्याला वेळेवरती पूर्ण करायची आहे. 3 सामने आपल्याला अद्याप बाकी राहिलेत. अंकुश टकलेचा पहिला बॉल, बॅटची एज लागले, मागे चाललाय बॉल, प्रोटेक्शन तैनात आहे. फाईन लेगला रन्स मिळेल अवघी 1. प्रत्येक ओव्हरमध्ये 22 काढायच्या, 66 ची आवश्यकता. आता समीकरण 17 बॉल 65 धावा. येणारे शेवटचे 17 चेंडू आणि 65 धावा. नवीन खेळाडू समा मैदानाच्या आतमध्ये. 17 चेंडू आणि 65चं आव्हान. फसवलंय बॅट्समनला अगदी. ही गोलंदाजी नेहमीच आपण अंकुश टकलेची पाहतो. मध्यम गतीचा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी टर्न करण्यासाठी माहीर असणारा अंकुश. फ्लाईट तो फार देतो पा, आणखीन एक फ्लाईट दिली आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फाईन लेग तेवढा फायदा मिळणार नाहीये. अवघी 1 धाव. सिंगलनं तुम्ही मॅच जिंकू शकत नाहीये. सध्याच्या घडीला एकतर्फी मॅच आणि प्रवास पूर्णपणे कठीण राहिलाय. मागच्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या होत्या, परंतु इथे देखील थांबवले खेळाडूंना. पा किती शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी. बॅटची एज, खेळाडू होतील झेलबाद. नवीन खेळाडू येतात मैदानामध्ये.
मॅच मध्ये तेवढा इंटरेस्ट राहिला नाहीये कारण जी फाईट अपेक्षित होती साईड टीम कडून ती झाली नाहीये या मॅच मध्ये. जासई 40+ चे कॅप्टन आपण तयारीत राहा, सज्ज राहा. पुढच्या मॅच मध्ये आपण जासई संघाला खेळताना पाहू. आणखीन एक डॉट बॉल. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसला. रन्स मिळतील. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तो एका धावेवरती समाधान मांडले आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकांमध्ये धावा काढल्यात अवघ्या 33. 12 बॉल 63 धावा. बारा चेंडू आणि 63 धावेचं आव्हान. ओव्हर द विकेटचा पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला वळवलाय बॉल. सुनील टकले फिल्डिंग करतील. बॉलला रन्स मिळेल, एक सिंगल. मॅचची फक्त फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करतोय कारण आता जिंकणं तेवढा प्रवास मोठा करणं अगदी कठीण राहिले. साई 40+ संघासाठी 11 बॉल 62 धावा. मॅच मध्ये औपचारिकता, प्रत्येक बॉल षटकारासाठी पाठवायचा आणि इथे सरळच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे, बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा पार, मिळतील 4 धावा. अठ्ठावन्न धावेची आवश्यकता. शेवटचे 10 चेंडू आणि 58 धावा. चला जासई 40+ चे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. व्हाईट बॉलचा इशारा केला अंपायर्सनं. एक अतिरिक्त रन्स. आता समीकरण शेवटचे 10 बॉल 57 धावा. मॅच अगदी पाहायला गेला तर पूर्णपणे वर्चस्व स्थापित करणारी गोलंदाजी, बॅटिंग, विशेष कामगिरी आम्ही कौतुक करू. अंकुश टकले खेळाडूचं कौतुक करूया आपण. फटका फसलाय, गोलंदाज पोचले नाहीयेत कुणी, त्यामुळे रन्स मिळेल फक्त एकच धाव. चांगला संघ आहे गावठाण 40+. बऱ्याचशा मॅचेस मध्ये देखील यंदाच्या हंगामामध्ये खेळाडू खेळले आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका किशोर मडवी, अंकुश टकले, सुनील टकले 3 खेळाडूंचे राहिले. फुल टॉस होता, जोरदार अपील केले परंतु अपीलला नाकारलं अंपायर्सनं. रन्स मिळेल एक सिंगल. एक्केचाळीस धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 2 चेंडू या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत. उर्वरित शेवटचे 2 बॉल. आडव्या बॅटने खेळून काढल्या फटका. बॅटच्या कनेक्शन मध्ये रडार मध्ये येत नाही आहेत फटके. पुन्हा एकदा एकच धाव. 42 वरती 2 बाद. शेवटचा बॉल बाकी राहिला. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. फुल टॉस आहे, स्वीप केलाय, फटका चांगला आलाय, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. जासई टीमचे कर्णधार मिलिंदजी यांचा आगमन झाले. सहर्ष स्वागत आपलं देखील. न्यू यंग स्टार जासई क्रिकेट संघाचे अध्यक्ष आहेत. इथे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग राहिलाय. जेलची संधी, अगदी पुढे पडला बॉल. फक्त एकच धाव. समीकरण तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. शेवटचे 5 चेंडू 47 धावा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल द्या आणि कुठल्या खेळाडूला ही सायकल आज मिळेल? 40+ खेळाडू घेऊन जाईल का की ग्रामीणच्या खेळाडूंना मिळेल, याची चर्चा आता सुरू व्हायला सुरुवात झाली. बॅट्समन पुढे आले, ओळखला आणि अगदी कमी गतीनं बॉल टाकला. क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे, चांगलं फुटवर्क
चांगलं रोखलं बॉलला. पुन्हा एकदा एकच धाव. समीकरण आता शेवटचे 4 बॉल 46 रन्स. पूर्णपणे कठीण हा सामना राहिला. हवी तशी फाईट झाली नाहीये. तो पुढची मॅच रफ अँड टफ होईल यामध्ये शंका नाही, कारण दोन्ही संघ चांगल्या स्थितीमध्ये आहेत सध्याच्या घडीला. इथे मागे फिरून मारल्या फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. डान्स करतायत. एंटरटेनमेंट, मजा मस्ती करत आज संपूर्ण दिवस त्यांनी या स्पर्धेमध्ये पार पाडला. तो त्यांना टीम मध्ये जागा द्यायला हवी होती आज या मॅच मध्ये. रन्स फार होत्या दीपक. सुरुवातीलाच ते क्रीडांगणामध्ये आले होते. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. इथे प्रहार केले आणि या फटक्यानं 50चा टप्पा ओलांडलाय. साई 40+ चे संघ पोहोचलेत 54 या धावसंख्येवरती. फार मोठ्या मार्जिन हा सामना अगदी आता कठीण बनवलाय. टार्गेटचा विचार केला तर 42 धावेची आवश्यकता. शेवटचे काही बॉल शिल्लक राहिलेत. कमी गतीने टाकलेला हा बॉल मागे जाऊन मागेच मारलाय हा बॉल. सीमा पार षटकार आणि इथे हा सामना जिंकलाय टीम. कर्णधार उपस्थित झालेत. आपण टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करूया. मानव इंटरप्राइज